12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरणे व प्रात्यक्षिक आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, मोबाईल नंबर 7722053503, प्राध्यापक राहुल मेहत्रे, मोबाईल नंबर 7722053510. कर्जत नगर पंचायत कार्यालयाबाहेर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. हे आंदोलनामध्ये विशाल अंकुश भैलुमे, कुंदन दिलीप भैलुमे, रेखा ईश्वर कदम हे आंदोलनामध्ये बसले असून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक दादा समुद्र, विशाल काकडे, राहुल अडसूल, राहुल पोळ, पप्पू चव्हाण, पोपट शेटे, रामचंद्र खंडागळे, भाऊसाहेब जावळे, कमलेश शेटे, नाना सावंत, भीमराव साळवे, संजय कांबळे, रोहित इचके, प्रकाश कांबळे, निलेश धावडे, अभिषेक शेटे, महेश धावडे, अमजद शेख, नितीन समुद्र यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी आंदोलकांशी मुख्याधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी अनेक प्रश्नांचा भडीमार यावेळी केला. केवळ भडीमार केला नाही तर विविध प्रश्नांवर त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब देखील विचारला. पाहूया या आंदोलनातील जी न्यूज चॅनलने आम्ही स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन केलेली क्षणचित्रे. ही जी कार्यालय चाललंय ना, ही नुसतं बाजार मुख्याचं कार्यालय चाललंय. तुमचं एकच कर्मचारी नुसतं पावा काय. तुम्ही गंभीरता आंदोलनाला घेत नाही. 23 तारखेला आमची शेळी मिली, आज 1.5 महिना झालं तरी तुमच्याकडे आणि प्रस्ताव आहे आमचा. आणा बरं प्रस्ताव ते त्याच्याकडेच आहे स्वतःकडे. तुम्ही 2 तारखेला सही केली, 2 जूनला त्याच्यावर, आणि तुम्हाला तर माझ्या प्रस्ताव माहीत नाही. म्हणजे लोकांना येड्यात किती काढता तुम्ही. आणा ना ते त्याच्या पण प्रस्ताव. आणा ते प्रस्ताव तुमचा. तुम्हाला तुम्ही आणा आणि मग चर्चा करा. एक पळायला 2-2 तास म्हणतात. एक कागद काय उपयोग होणार. 1 मिनिट तुम्ही बोलत नका. 1 मिनिट ऐका. मत आहे की ऐका ना 1 मिनिट. अधिकारी फक्त, पद अधिकारीने अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला नियम माहिती नाही, तुम्ही काय बोलणार आहे. अधिकारी गप्प असायचं, पद अधिकाऱ्याकडे बोलायचं का. मग सकाळ 1 कोटीच्या वर होतो. सांगा तुम्ही किती गोळा होतोय. मागासवर्गीय किती टक्के येईल, दिव्यांगांना किती टक्के येईल सांगा बरं. तुम्ही नगराध्यक्ष झाला अभ्यास करून, तुम्ही त्याचा पगार आहे. ऐकून म्हणजे सगळेच विषय निवेदनातले आणा असं माझं म्हणणं आहे. तुम्ही एक विषयाला 1 तास जाणार म्हणजे तुम्ही निवेदन सुद्धा वाचित नाही. तर अधिकारी कुठे ते शेळीचा प्रस्ताव किती तारखेला आहे. हा तुम्ही किती सही केली त्याच्यावर. किती तारखेला मिळेल शेळी. 23 तर मिळाला नसं. आज तारीख किती. मग किती वर्षाचं किती महिने झाले याला. नसू दे. तुमच्याकडे प्रस्ताव किती महिने पडून. 1 मिनिट आहे एवढं सांगा मला. प्रस्ताव किती दिवस आहे तुमच्याकडे. तुम्ही शिव कोणी केलं तुम्हाला. तुमचा प्रस्ताव कुठं पाठवायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे ना.
कुठं काय करणार म्हणजे मग कसं लिहून द्या मग आम्हाला रस्तावाल्याला काहीच करू शकत नाही आम्ही याच्यावर. एक माणूस जर मिळाला असता, तुमचाच फोन आहे, माणूस जर मिळाला असता तर काय झालं असतं सांगा. किती दिवस प्रस्ताव येऊ ऐका ना, किती दिवस प्रस्ताव एवढं सांगा. आता प्रकरण किती दिवस आहे तुमच्या ऑफिसला? नाही ही आता प्रस्ताव किती दिवस आहे तुमच्याकडे? हा एक मिनिट थांबा थांबा थांबा. यांना दप्तर दिरंगाईची कारवाई करायच्यावर, कारण का 1.5 महिना प्रस्ताव तुमच्या टेबल खाली राहतोय. यांच्या दप्तर दिरंगाईत कारवाई करा, आमच्या निवेदनातच आहे आणि नियम बी तसा आहे. 7 दिवसात तुम्ही कागदपत्र वीज बोर्डाला द्यायला पाहिजे का संबंधित अधिकाऱ्याला द्यायला पाहिजे. काय तुम्ही त्याच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करा लगेच. उपोषण काय सुटणार नाही. उद्या त्याला टाळं ठोकर रास्ता रोको करेल. काय तुम्ही कुठलं बी आंदोलन एकदम मनाव घेत नाहीत अजिबात. त्याच्यावर दप्तर दिरंगाई करा. 2दा झालं आमच्या आंदोलनात तुम्ही ड्युटी कशाला लावली यायची? अजिबातच रात्री कोण नव्हतं माझ्या टायमाला. आणि मग ही बी आता तुम्ही दप्तर म्हणता हिथंच आहे, तर ह्याच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करा. 1.5 महिने प्रस्ताव इथं असं पाहिजे. 9 लाखाची लाईट आहे. आणि स्मशानभूमीत आहे ते. जर समजा तिथं माणूसच गेला त्याची काय खबरदारी घेतली? तर बघितलं का तिथे तातडीने जाऊन पंचनामा करून त्याची देखभाल दुरुस्ती काय केली का? 8 लाख रुपयाचे खांब 9 लाख 9 लाखाचे 9 लाखाचे खांबाचे कोरेगाव रोडचे कामं पूर्ण झालीत म्हणून लाईटची. मग त्यांच्याच तुमच्या नगरपंचायतच्या दिलेले ना, मग त्याच खांबाला चिटकून शिडी नेली आणि ही काय म्हणते आमच्यात ती येत नाही. मग कोणाच्या देतो साहेब? नुकसान भरपाई त्या पोलला बसतोय किंवा ते वायर खराब आहे असं तुम्हाला निवेदन दिलंय का नाही? तुम्ही ते वायर बदला, तिथल्या सगळ्या लाईटी करंट मारते, ते पोल करंट मारते, ते स्मशानभूमीचा महत्त्वाचा भाग आहे, रस्त्याच्या कडेच आहे, असं निवेदन तुम्हाला दिलंय का नाही? निवेदन दिलंय का नाही मला सांगा. वंच बदलल्या बोलवा तुमच्या कर्मचारी. वंच बदलल्यात. वंच बदलल्यात मग ती सांगा ना. आम्ही तिथं राहतोय ना. वंच बदलल्यात. माझ्या 10 चक्रा झाल्या. तुमची एक व्हिजिट झाली का तिकडे? कोरेगाव रोडला आपण बदलले. तुमची एक व्हिजिट झाली का? तुम्ही स्वतः पाणी करायला गेलते का? दाखवा फोटो. तुमचा फोटो दाखवा तिथला. माझे 10 फोटो दाखवतो. तुमचा फोटो दाखवा तिथला. तुम्ही तिथे गेलते म्हणून. आणि मग तुम्ही गेलते कोण बोलतोय? कोणाची गाठ घेतली तुम्ही? तुम्ही म्हणताना त्याला तुम्ही गाठ कोणाची घेतली? तुम्ही गेलते ह्याचा पुरावा दाखवा. अहो मग तुम्ही तिथे गेलते पुरावा दाखवा ना. 9 लाख रुपये तुम्ही काम केलंय आणि जाऊ ना म्हणजे 65 नंबर तुम्ही द्यायचा आहे स्वतः पोट पंचनामा करून. मग तुम्हाला दिसलं नाही का वायर मोकळे म्हणून? 65 नंबर कोणाचं देणं काम आहे जाऊन बघू शकत नाही का? मग जनतेचा पैसा आहे, तुम्ही 65 नंबर द्यायचाच नाही. तसं आज नियमच नाही तसा किंवा ऑफिस मध्ये बसून 65 नंबर द्यायचा आहे. तसं कसं काय उलट बोलता तुम्ही? 65 इंजिनियर तर नाही, इंजिनियर चौकाची सही आहे त्याच्यावर. तुमची 65 नंबरला सही आहे का नाही एवढंच सांगा मला. आणि मग 65 नंबरला तुमची सहीच लागत आहे. तुम्ही बिल पास केलंय ती आणि त्याच्यात आमचा माणूसच मिळाला असता तर तुम्ही त्याला ही मानता काय? तर ते माणूस जर गेला असता तुम्ही काय केला असतं? मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखपाल, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टदार आणि लिपिक. कॉन्ट्रॅक्ट जाऊ द्या, चौकाच्या सहाय्य तुमच्या पैसे काढताना. मग कॉन्ट्रॅक्ट त्या 65 नंबर कसं काय देता डोळे दाखवून तुम्ही? सगळी वायरिंग मोकळी आमची मागासवर्गीय मशानभूमी त्याच्यात 4 लाख खर्च केला. ते खर्च जाऊ द्या बाकीचा, पण आता जी शिडी मिळली आमची त्याच्यात तुम्ही म्हणता ही सगळं काम करू नाही. म्हणजे वायरिंगच मोकळे आहे. तुम्ही कसं काय 9 लाख रुपयाचा चेक काढला जाता? नंतर काय तिथे शॉर्ट सर्किट वगैरे झाला असेल अण्णा ते आपण समजा आता बदलायच्या विषयी आपल्या नशीब त्याची भरपाईचा प्रस्ताव तुमच्या हातात. त्याच्यावर काही चर्चा करण्याची संधी जर मिळली पाहिजे. सर्वसामान्य कुटुंबांनी गरीब मानतो
एजन्सी दिली म्हणून त्याला आपण विषय तो मार्गी लावतो. तुम्ही मला ऐक मानता आहे. मला काय ऐका ना, आपण कसं मध्यवाईच घ्या की आपण करू आम्ही. भरपाई मिळायची जबाबदारी आमची. आणि कारवाई करायची कोणा ठीक जबाबदारी? आहे, आमचीच आहे. हां ठीक आहे. सोडायचं काय कारण नाही, आपल्याकडून हेच काय करत त्या बोलून करू नाही यांना घ्यायची देखील आजच्या माणसाला मला कारण आपण निवेदन दिल्यानं कमीत कमी 2 महिने झालं. किती प्रस्ताव पाठवले? नाही नाही नावं सांगा ना कोणाकोणाच पाठवले. सगळ्यांसाठीच पाठवले आता जी तुम्ही घेणार आहेत ना लोक त्यांचे कोणाच्या तसे नावं नाही पाठवले आपण. आणि हे प्रस्ताव पत्र मला खोटं का दिलं हे उपोषण नावानिशी नाहीच ना पाठवलं. मग प्रस्ताव पाठवलाय म्हणजे त्यांचा ते नावं सांगा ना कोणाकोणाच पाठवले. आता ही पत्र कशात दिलं तुम्ही मला? मागं हे जे प्रस्ताव दिले का? तसं नाही, ही जे आता तुम्ही काय म्हणले प्रस्ताव देतो तुमची सही आहे त्याच्यावर. मग तुम्ही चुकीचं पत्र दिलं का? नाही प्रस्ताव देतो मग त्यांनी सांगितलं ना की असं पाठवा. नावं पाठवूच नका म्हणजे सगळ्यात एकत्र त्याच्यात नाव आहे का काही त्या अक्रोत बंद मंजूर झाल्यावर ना. आपण ह्या लोकांचं काय करायचं ज्यांची 22 महिला ग्रामपंचायत कर्मचारी होते. पहिल्या 22 होत्या, आता 22 मधून तुमच्याकडे 14 आहे. ज्या मयत झाल्यात त्यांचं काय केलं तुम्ही? 14 वरच भागवतात ना नगर चेअर. मग 22 होत्या पाहिल्या, आता उलट वाढावाय पाहिजे तुम्ही. मग ते कुठे 8 महिला? तसं देण्याचा अधिकार नाही आम्हाला. नाही ती जाते तो विषय ना आपला. 16 वर्ष झालं त्यांची सासू वारली. त्यांचा प्रस्ताव 4 उपोषण केले. तुम्ही 4ही याला लिहून दिलं घेतो म्हणून. तुम्ही 2दा होते ते उपोषणाला सोडवित आणि 8 दिवसात गेले. मग आपल्याला अडचण काय ते डिस्कस काय म्हणून देण्याची प्रक्रिया तीच आहे की आधी आकृती बंद मंजूर होण्यासाठीच प्रस्ताव पाठवला. त्यासाठी आपण पाठवलं. मंजूर झाल्याच्या नंतर मग हे पुढच्या शासन पगार नाही साहेब, तुमच्या घरातून पगार आहे? काय काय शासन पगार नाही त्यांना? तुमच्या घरातून पगार करताय तुम्ही. तुम्हाला 4 महिने घ्यायला काय अडचण आहे? आमच्या लेवलला नाही सांगते. आमचं सारखं द्या मग लिखित. परवा दिवशी कसं काय म्हणले तुम्ही? तुम्ही लिखित घेऊन या मला. परवा दिवशी कॅबिन मध्ये कसं काय म्हणले? नामदेवला सचिन गुन्ह्याला आणा लगेच देतो. आम्ही लगेच कुठे देतो असं नाही म्हणलं. त्यांच्यासोबत चर्चा करा म्हणलं. असं माझ्या लेवलला घेता येत नाही. तुम्ही म्हणले त्यांनी चर्चा करून सांगितलं की मी घेतो. त्यांनी चर्चा करून सांगितलं मला तरी कसं नाही. माझ्या लेवलला घेता येत नाही. तुम्ही काय म्हणले त्या दोघांबरोबर बोला. त्यांना फोन लावला दोघांना बी. डीएम ऑफिसला काय चौकशी केली? काय पाठवलं ना तुम्हाला तरी कशी बोलता? काय एक कॉपी त्याला देऊन त्याच्या माझे 2 प्रस्ताव आहेत. तुम्हाला शिंदे साहेबांनी स्वतः फोन केलाय तरी तुमचं आहे तीच आहे. माझ्याकडे नाहीच ना. मी काय करणार? साहेबांनी निर्माण करून पत्र दिलंय. एकनाथ शिंदेला पत्र पाठवलंय आणि ग्रामविकास खातं त्यांच्याकडे. ह्यांचं एका पत्र नाही, ह्यांनी फक्त कलेक्टरला पत्र केले. आमचं त्यांना डायरेक्ट पत्र आम्ही देऊ शकत नाही. साहेबांनी तुम्हाला काय म्हणले त्या पत्रात उल्लेख आहे. आम्हाला डायरेक्ट त्यांनी देतात नाही. आम्हाला कलेक्टर त्यांच्याकडे जातं आमचं. कलेक्टरला दिलेलं पत्र ह्यांना द्या. नाही कलेक्टरनी साहेबांनी कलेक्टरला पत्र यावं केलं. कलेक्टरनी DME ऑफिसला केलं. परत साहेबांनी ते नाही झाल्यानंतर एकनाथ शिंदेला पत्र यावं केलं. एकनाथ शिंदेने परत DME ऑफिसला फोन केला. यांनी काय आतापर्यंत चौकशी केली त्याची आम्हाला माहिती द्यावं. मी माझा प्रस्ताव पाठवला ना. मी काय काय चौकशी करणार? प्रस्ताव ते मागचं नाही दाखवायचं, आत्ता चालू होतं दाखवायचं. मी चालू तुम्हाला दाखवतो. ही देऊन दिलं ही कशामुळे दिलं? ही दुसरा एकच पत्र पाठवला. प्रस्ताव. तोच ना, एकच पाठवला. त्यामुळे रोज काय हो, बोलतो? त्याच्यानंतर साहेबांचं दुसरं पत्र आलंय. मी काय सांगतो? मी माझ्या प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवलाय. आता कार्यवाही त्यांच्या निवडून होऊन आली. तुम्ही कोणाला पाठवलं?
कलेक्टरचा फॉलो घेतला का बरं घेतला ना, म्हणून तर त्यांनी वर पाठवलं. ते पाठवून झालं 6 महिने साहेब. मग आता दुसरं काय पाठवणार आपण आहे? त्याच्यावर तुम्ही परत एक रिपीट केला पाहिजे ना. तसं नाही करता येत रिपीट. कसं? ते जर चालू आहे तिथं त्याचं आहे तर उगाच सारखंच काय प्रस्ताव पाठवणार? 2 महिन्यापूर्वी साहेबांनी परत एक पत्र काढलं. पण साहेबांचं म्हणणं काय आलं, एक मिनिट, साहेबांचं म्हणणं काय आलं, स्थानिक पातळीवर कर आपण भरतो त्या करातून महिलांच्या ऐका संस्था ही बरोबर आहे. ऐका ना माझं करा. पहिले कशातून भरत होते करातून, की तुम्हाला इस्टिमेट 22 बाया होत्या बरोबर. 22 बायाच्या जागा तुम्ही परत बघा 26 बाया करायच्या. तुम्ही 14च बाया केल्या आणि अख्ख्या 14 बाया तुमचं गाव स्वच्छ होतंय का? हे लिहून तसं आम्हाला दिलं ना तुम्हाला 4 दिन नाही ना, कुठं दिलंच नाही का. आम्हाला आकृती मंजूर झाल्याशिवाय आमच्या लेवल घेता येत नाही आम्हाला. पण आकृती बंद ह्यांनी कोड प्रस्ताव तुम्हाला पाठवला. द्यायचं आहे साहेब, ती तुम्ही बॉडीने ठरवायचं यांना पगार कुठून द्यायचा आहे, करातून द्यायचा आहे. बरं ह्यांच्या बॉडीचा काय नियम आहे? ह्यांची बॉडी कशासाठी? ऐका ना, नगराध्यक्ष आणि नगरसेवक ह्यांची बॉडी कशासाठी? त्यांच्या लेवलवर आपल्याला नगराध्यक्ष समजा मी नगरसेवक, की आमची बॉडी कशासाठी? गेल्या महिन्यात साहेबांकडे गेलो, समायोजन विषय होता. बरेच दिवस झाले आपण जाधव साहेबांना आपली एकदा मिटिंग केली. 2दा जाधव साहेब. साहेबांना तोच विषय म्हणला की बा आमच्या नगरपंचायतले कर्मचाऱ्यांना आम्हाला पगार द्यायची जर शहरात अनुसूचित वाटते किती अधिकृत सांख्यिक क्रमांक असलेले लोकसंख्या असलेले किती माहिती आधी 5 वर्ष झालं माहिती चालली. मग निवेदन कशा दिला आता मला पाठ कशाला मग या तुम्ही उद्याच्याला ती पाठ घेऊन 2015ला अस्तित्वात आली नगरपंचायत, आज 2026 चालू आहे. 11 वर्ष नाही झाली, ना, 11 वर्षात बी करता आलं नाही का? सांख्यिक क्रमांक नाही त्याला बी. फक्त 2 वाजता केल्यात तुम्ही, फक्त भवानी नगर आणि अक्काबाई नगर ती राखीव मुळे केल्यात, वार्ड पाडल्यात. तसं कसं काय नियम आहे तो? चुकीचा नियम आहे. ग्रामपंचायत लेवलला दलित वस्त्या घोषित आहेत, नगरपंचायतलाच का नाही? 15 वर्ष झाला आमच्यावर अन्याय चाललाय. नगरपंचायत झाल्यापासून सिद्धार्थनगर वगैरे सगळ्या कर्जत शहरामध्ये जाणून बुजून करताय तुम्ही. आणि सगळीकडे प्रशासक राजा, आणा पत्र तुमचं माहिती. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे सगळं प्रशासकाच्याच अधीन चाललंय ना. मग तुम्हाला अधिकार असताना तुम्ही का राबवत नाही जनतेच्या हिताचे निर्णय? सगळी मुस्कट. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 860022 6868, 8208 585202 आणि 9404 120069.